नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये डिंकाचे लाडू करणार आहोत। डिंक खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात, त्यामुळे थंडीच्या दिवसात सांधेदुखी, कंबरदुखी होऊ नये म्हणून आवर्जून डिंकाचे लाडू केले जातात। आपण पाहणार आहोत डिंकाचे लाडू करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य: खसखस, पांढरे तीळ, वेलची पावडर, अक्रोड, बदाम आणि काजू, बारीक रव्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता, खारीक पावडर, बारीक केलेला गूळ आणि सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। सुकं खोबरं आणि गूळ समप्रमाणात घेतला आहे, तर खारीक आणि बारीक रवा समप्रमाणात। डिंकाचे लाडू आहेत त्यामुळे सर्वात जास्त डिंक घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर तूप। कढईमध्ये तूप घालून ते गरम करून घ्यायचं। बदाम, अक्रोड, काजू घालून ते छान क्रिस्पी भाजून घ्यायचे। तुम्हाला या व्यतिरिक्त आणखीन कोणते ड्रायफ्रूट पाहिजे असतील तर तुम्ही ते देखील घेऊ शकता। ड्रायफ्रूट भाजून घेतल्यामुळे लाडू चवीला छान लागतात आणि जरी लाडू जास्त दिवस राहिले तरी ते खायला खवट लागत नाहीत। ड्रायफ्रूट भाजून झाल्यावर ते असे काढून घ्यायचे। आता खसखस घालून ती देखील भाजून घ्यायची आणि तीळ देखील घालायचे आणि ते देखील छान क्रिस्पी भाजून घ्यायचे। भाजलेले तीळ आणि खसखस असे काढून घ्यायचे। थोडंसं तूप घालायचं। तूप गरम झाल्यावर गॅसची फ्लेम लोच ठेवून खारीक पावडर भाजून घ्यायची। गॅसची फ्लेम मीडियम किंवा हाय ठेवली तर खारीक पावडर पटकन करपते। खारीक पावडर भाजून झाल्यावर ती देखील अशी काढून घ्यायची। आता सुकं खोबरं घालून ते देखील छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। खोबरं जरी व्यवस्थित भाजलं नाही आणि आपण केलेले लाडू जास्त दिवस राहिले तर ही लाडू खाताना चवीला ते खवट लागतात। खोबरं देखील भाजून झालेलं आहे। पुन्हा कढईमध्ये तूप घालायचं। आपण घातलेलं तूप गरम झाल्यावर तुपामध्ये थोडे थोडे डिंक घालून ते असे तळून घ्यायचे। एकाच वेळेला जास्त डिंक घातल्यामुळे ते एकमेकांना चिकटतात आणि व्यवस्थित तळले जात नाहीत। डिंक तळल्यावर मस्त फुलतात, त्यामुळे आपण घेतलेल्या क्वांटिटीपेक्षा ते दुप्पट होतात किंवा त्यापेक्षा जास्तही होतात। आपण घेतलेले सर्व डिंक छान तळून झालेले आहेत। उरलेल्या तुपामध्येच बारीक रवा क्रिस्पी भाजून घ्यायचा। लाडू डिंकाचे म्हटल्यावर त्यामध्ये डिंकाचं प्रमाण जास्त असतं आणि आपण डिंक तुपामध्ये तळतो। तळल्यावर डिंक फुलतात आणि ते जास्त तूप शोषून घेतात। लाडूमध्ये तुपाचं प्रमाण जास्त होऊ नये म्हणून सर्व साहित्य भाजताना त्यामध्ये तुपाचं प्रमाण थोडं कमी घालायचं। मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण भाजलेले ड्रायफ्रूट घालायचे आणि त्याचबरोबर खसखस आणि तीळ देखील घालायचे। आपण भाजलेला रवा थंड झाल्यावर तो देखील मिक्सरच्या भांड्यात असा काढून घ्यायचा आणि त्याचबरोबर खारीक पावडर आणि रवा देखील मिक्सरला छान असे बारीक करून घ्यायचे। आता मिक्सरमध्ये बारीक केलेलं सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर भाजलेलं खोबरं आणि तळलेलं डिंक। खोबरं क्रिस्पी भाजल्यामुळे आणि डिंक व्यवस्थित तळल्यामुळे हातानेच अगदी सहज बारीक होतात। आपण भाजलेलं सर्व साहित्य असं छान मिक्स करून झालेलं आहे। आता कढई गरम करायची आणि त्यामध्ये आपण घेतलेला सर्व गूळ घालायचा आणि गुळामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घातल्यामुळे गूळ करपत नाही, तर तो अगदी व्यवस्थित पटकन वितळतो। आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही, तर गूळ व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे। गुळ वितळेपर्यंत एक साईडला आपण मिक्स केलेल्या सर्व साहित्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि ती अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि सर्व साहित्यावर वितळलेला गूळ असा घालायचा। गूळ गरम असल्यामुळे तो चमच्याच्या सहाय्याने असा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे आपल्या हाताला चटके लागत नाहीत। गूळ मिक्स करून झाल्यावर त्याचे पटापट लाडू वळायला घ्यायचे, कारण पाक थंड झाल्यावर लाडू व्यवस्थित वळता येत नाहीत। तुम्ही जर यापेक्षा जास्त प्रमाणात लाडू करणार असाल तर थोडं थोडं मिश्रण घ्यायचं, त्यामध्ये गुळाचा पाक घालायचा आणि लाडू वळून घ्यायचे।
तुम्हाला ज्या साईजमध्ये लाडू वळायचे आहेत त्या साईजमध्ये लहान मोठे लाडू असे वळून घ्यायचे। पाहू शकता आपला एक लाडू असा वळून झालेला आहे। याच पद्धतीने आपण सर्व लाडू असे वळून घेणार आहोत। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत असे डिंकाचे लाडू अगदी आवडीने खातात। पाहू शकता अजिबात वेळ न घालवता झटपट आपले पौष्टिक डिंकाचे लाडू वळून झालेले आहेत। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा। ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।